अतिवृष्टी मदतीला गती, 71,599 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा. सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने आतापर्यंत 79,795 शेतकऱ्यांची खाती अपलोड केली आहेत. यामध्ये 74,925 शेतकरी 2 हेक्टरपर्यंत, तर 4,870 शेतकरी 2 ते 3 हेक्टर क्षेत्रधारक आहेत. आजअखेर 71,599 शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली आहे. 4,391 खात्यांची KYC प्रलंबित असून 2,138 खातेदारांची KYC पूर्ण असून लवकरच पैसे जमा होतील. विविध कारणांमुळे 442 खात्यांवरील रक्कम प्रलंबित असून त्यांची यादी तलाठीकडे देण्यात आली आहे. जमीन खरडून जाणे व विहिरींच्या पडझडीबाबत BDO व TEO यांच्याकडून पंचनामे पूर्ण करून पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली. नमस्कार, मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड. नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं सप्टेंबर 2025 जी काही अतिवृष्टी झालेली होती, त्या अनुषंगानं जवळपास आपल्याकडं 79,795 शेतकरी बांधवांचे खाते आपण अपलोड केलेले आहेत. त्यापैकी 74,925 जे आहेत हे 2 हेक्टरपर्यंत म्हणजे NDRFचे खाते आपण अपलोड केलेली आहेत. त्यासोबतच 4,870 एवढे जे खातेदार आहेत हे SDRF म्हणजे 2 हेक्टर ते 3 हेक्टरचे खातेदार आहेत. जवळपास आज रोजी आता आम्ही जो काही आकडा घेतलेला आहे त्यापैकी 71,599 एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे ऑलरेडी गेलेले आहेत. त्यापैकी 4,391 खातेदार असे आहेत की ज्यांची KYC पेंडिंग आहे. ते KYC पेंडिंग असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणं शक्य होत नाही. त्यानंतर 2,138 खातेदार असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी KYC कंप्लीट आहे, फक्त पैसे पडणं बाकी आहे. ते पैसे पुढच्या काही दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे. त्यानंतर 442 खातेदार असे आहेत की त्यांचे वेगवेगळ्या कारणास्तव पेमेंट रिजेक्ट झालेले आहे. त्याची यादी आम्ही तलाठ्याकडे दिलेली आहे. तलाठ्याकडे जाऊन आपण ते दुरुस्त तात्काळ करून घ्यायची आहे. आणि आज आमच्याकडं 175 लोकांचं खाते आम्ही अपलोड केलेलं आहे. म्हणजे जवळपास आपलं 96-97% खातेदाराची आपण कारवाई आपल्याकडून पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर आपण काही पशुधन राहिलेले होते आपल्याकडं, ज्यांचे PM वगैरे उशिरा आलेले आहेत. तसे 14 पशुधनाच्या खात्यामध्ये आपण आज 14 मालकाला पशुधनाच्या मालकाच्या खात्यावरती 3,32,000 एवढी रक्कम आपण वर्ग केलेली आहे. त्याचबरोबर 4 शेतकरी आत्महत्याची प्रकरण होते, त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये आपण डायरेक्ट DPTद्वारे आपण वर्ग केलेले आहे. शेतकऱ्यांची जी काही याद्या आहेत त्या सर्व याद्या आपण प्रत्येक गावामध्ये अपलोड ग्रुपवर टाकत आहोत. कोणत्याही शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन विनाकारण बेजार व्हायचं नाही. काही शेतकरी असे राहिलेले आहेत की ज्यांचे 2 हेक्टर किंवा 3 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यामुळे, 2 गावात क्षेत्र असल्यामुळं त्यांचे पैसे पडत नाही. अशा खातेदारांनी आपल्या तलाठ्याकडे जायचं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायची. त्याची जे आहे त्याची सुद्धा कारवाई पूर्ण झालेली आहे. जे काही जमीन खरडून गेलेले आहेत त्यांच्या बाबतीचं आणि ज्यांच्या विहिरीचा विषय आहे त्यांच्या बाबतीतसुद्धा BDO आणि TEO यांच्याकडं आपण दिलेलं होतं. त्यांच्याकडून बऱ्यापैकी पंचनामे झालेले आहेत आणि ते पुढील कारवाई करता त्यांचे प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलेले आहेत.